ठीक आहे. तर आज तुम्हाला सांगायचं राहिलंच, आम्ही खतरनाक वेळ ठिकाणी आला, तुम्हाला दाखवतो भाई काय 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 नाही कळेल तुम्हाला. तर आम्ही 2 जण आलेलो हो भाई, 1 नंबर भाई. इथं लाईन बिन बघू शकता, प्रॉपर पुण्यातलंच आहे. तुम्ही बुकिंग होता आजचं भाई, बघा भाई व्हिडिओ प्रॉपर बघा, तुम्हाला कळेल काय आहे काय नाही, कसलं खतरनाक भाई शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. मांडी तुझी देखदा माझ्या उशालार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. रोहित कसं वाटतं भाई तुला? मला मजा येणार आहे भाई, मला बघायचं आहे कसं आहे एकदम प्रॉपर मध्ये बघायचं. पूर्ण जुनं दगडी काम आहे भाई. हे असे पूर्ण एंट्रन्स आहे यायला आतमध्ये बुकिंगवाल्यांना. आता हे पहिला लॉट बाहेर चाललाय, नंतर आपला एंट्री आतमध्ये. हां तर भाई बघा किती एक आहे भाई, आणि ती एक बघा भाई. म्हणजे ती गर्दी होती ना, आम्ही 2 दिवस काय बोलतात 2 दिवसाची बुकिंग पेंडिंग आहे. आज आपला नंबर लागलाय, रविवारी लावला होता. तर हे असं आहे भाई प्रॉपर, असं भाई प्रॉपर एंट्री आहे भाई प्रॉपर. हे असं बघू शकता भाई, शिवाजी महाराज झेंडा, जय शिवराय. जय शिवराय. तर हे बघू शकता भाई, इकडे तिकीट घर आहे, इकडे तिकीट दाखवायचे वाटतं घ्यायचं. ते आमचं ऑनलाईन बुकिंग आहे म्हणून आमचं झालंय. आता आपल्या डायरेक्ट आतमध्ये एंट्री आहे. फायनली प्राईस आम्हाला भेटलेला आहे, पास, एंट्री पास. एंट्री याच्याशिवाय तुम्हाला एंट्री नाहीये. हां तर हे असं मागचं बॅकग्राऊंड आहे, इकडं जायचं आपल्याला. तर बघू अजून आतमध्ये काय काय भेटलं. कुठं लावायचं त्या ठिकाणी एक फाडायचं, एक लावायचं असं हसायला नाही ना, त्यांना कसं वाटलं मजा वाटलं असं लावायचं जाताना काय. ओके काका फुल सपोर्ट करतात काय. हां ओके धन्यवाद, वेलकम. तर भाई अशी पूर्ण टीम आहे एवढी, एवढ्यांना एक साथ सोडणार आहेत आतमध्ये. आपल्याला मला जरा बोलायचं भाई बोल ना भाई. आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला बी कसं लावायचं म्हणून आम्ही त्यांना भाई. मित्रांनो आमच्यासोबत काय झालं आता सांग रे. फॅन्स भेटले म्हणजे नाही का, त्याला आम्हाला चॅनलचं नाव विचारलं रे ब्रो. खतरनाक सपोर्ट करा भाई, सपोर्ट. त्याला दाखव गर्दी दाखव ना आपल्याला. बघू शकतो अशी खतरनाक गर्दी आहे, एवढ्या जणांचा लॉट आहे मस्त. मग इकडं आपला कॅम्पस आहे बॅक साईडला, आणि हे पूर्ण बघायचं आहे. झालंय चालू करायला आता भाई, झालेला आहे चालू मस्त मध्ये. सगळेजण घेऊन चाललेत. हा खतरनाक खतरनाक, एक एक लाईन एक एक लाईन एक एक लाईन मध्ये चाललेत सगळेजण. चल सगळे चाललेत. ते नवीन सबस्क्रायबर्स आहेत आपले भाई. तर आता चाललो आम्ही मस्त मध्ये. इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, न्यू सबस्क्राईब चालू झालेला आहे. मोटिवेशन भेटलं, मोटिवेशन भेटलं खतरनाक मध्ये, मोटिवेशन भेटलं खतरनाक मध्ये, मोटिवेशन भेटलं. आता खतरनाक मध्ये एडिटिंग होणार. हे ब्लॉग आहे ना भाई, चुमणार आहे भाई, चुमणार आहे सगळं. गगनचुंबी शॉट. हां भाई बघू शकता भाई, कसलं व्ह्यू आहे दिसतंय, खतरनाक व्ह्यू मस्त मध्ये. आणि असं पूर्ण भाई झाडं बिडं डोंगरा बिंगरा लावल्यात खतरनाक मध्ये, वाटत नाही भाई. शहरात आपण फक्त काही बिल्डिंग दिसतात. 2025 मध्ये असल्याने वाटतच नाही, एवढं खतरनाक आहे. आणि प्रॉपर भाई लाईन. आणि तुम्ही तर जर वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून वाचा भाई. आता आतमध्ये आल्याला खतरनाक मध्ये भाई, कसलं प्रॉपर आहे भाई व्ह्यू बघा, एकदम खतरनाक भाई. कसं व्ह्यू वाटतंय भाई, एक स्टुडिओ मध्ये असणार भाई प्रॉपर. छान वाटतंय. हा नाही नाही, दोघांचा ग्रुप आहे म्हणजे हा त्याच ग्रुपमध्ये आहे. तर हे सांगतात आपल्याला सगळं काय असेल ते इथलं तिथलं. तर भाई रूम बघा भाई, एंट्रीला देवाचं असतं काय. आतमध्ये आल्यानंतर प्रॉपर खतरनाक दाखवतो.
तर मित्रांनो आम्ही आतमध्ये आलेलो भाई, इतकं थंड वातावरण आहे ना. एसी आहे ना ब्रो, एसी आहे भाई, पण प्रॉपर एकदम जुन्या केलंय, जुन्या काळात केलंय. जुन्या काळात आल्याने वाटतं भाई, जुन्या काळात खतरनाक. तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवर सांगणार आहेत आता स्टोरी वगैरे काय काय सांगणार. आणि तुम्हाला आतलं दाखवतो अजून कसलं काय काय आहे ती खतरनाक. नमस्कार. असा उत्साह पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आपल्याला. माझी ओळख करत होतो, माझं नाव गीता पुत्र अजय जाधव. शिवसृष्टी पाहायला साधारण आपल्याला 4 तास लागतात. भाई आता आम्हाला बसवलं इथं आणि एक ग्रुप समोरचं जे ग्रुप आहे ते सगळेजण पुढे नेले ते दोन ग्रुप तयार केलेत भाई इथं. प्रत्येकाला प्रॉपर समजावं की जास्त गर्दी होऊ नये काय होऊ नये, त्याच्यामुळे वेगवेगळे ग्रुप केलेत. बघण्यासारखं. शेवटी आमची पण वेळ आलेली आहे. आमचा ग्रुप आता चाललेला आहे. आता आमचा ग्रुप, आमच्या दोघांचा ग्रुप आहे. हे बी बघा भाई, आमच्या दोघांचा ग्रुप आहे म्हणून सांगितलं त्यांना भाई. इथं दाखवतो भाई, हे बघू शकता गर्दी झालेले हे दुर्गे वैभव येऊ. तर आमचं शिवनेरी आणि देवगिरी बघून झालेला आहे. तर आता आम्ही चाललो पुढचा किल्ला बघायला, सिंहगड. आता आमच्या इकडं आलेला दुसऱ्या ठिकाणी. पण जुन्या काळातले नकाशे असे होते मुघलात. तर अजून दाखवतो आतमध्ये कसं आहे होईल. मध्ये महाराजांनी 23 किल्ले दिले आणि तेव्हाच हा कोंढाणा सुद्धा स्वराज्यातून मुलं वाहन कर पार्किंग एरिया पाहायला मिळतो. पार्किंग एरियापासून पुढे आले की पुणे दरवाजा 1, पुणे दरवाजा 2, पुणे दरवाजा 3 असे 3 दरवाजे. डाव्यापर्यंत कसा पाहायला आपल्या महाराजांचा आपल्यासाठी आणि त्याची चांदीची प्रतिकृती या श्री शिवराजेश्वर मंदिरमध्ये बघा मित्रांनो, रोहित कधी न मराठी वाचणारा माणूस आज मराठी वाचतोय भाई. हे पावर आहे भाई मराठीची. चल भाई, चल भाई पुढचं बघायचं आपल्याला. कसं वाटलं? व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. तर भाई इथं अजून एक प्रतापगड दाखवणार आहेत आपल्याला. ते पॉइंट करतात. भाई कसले प्रॉपर माहिती सांगितली ना. लाईट प्रॉपर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसल ती प्रॉपर असं डॉट 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 केलं लाईटीनं त्याला. मेहनत घेतली भाई, असं नाही कसं पण म्हणून बाप आहे भाई. आणि कोणतं भाई हा पूर्ण असं घोडे चालल्यात असं दिसत होतं. घोडे सैन्य बिन्य चालत असं दिसत होतं. आता दुसरा किल्ला बघायचा आपल्याला. सुवेळा माचेवरती गोल आकाराचा झुंजार बुरुज तसंच हत्ती प्रस्तरातील नेडं तुम्हाला पाहायला मिळेल. नैसर्गिक तयार झालेले ते नेडे आता तुम्ही राजगड बघितला असेल. राजगड खतरनाक होता का नाही सांगा. आणि हे किल्ल्याचे कोपरे असतात ना, कोपरे बाहेर आलेले त्यातून ही मारत होते म्हणजे लपून मारण्यासाठी. धनुष आणि बंदूक आहे भाई जुन्या काळातले एकदम प्रॉपर. आणि तिथनं असे लपून खालनं मारत होते गोळ्या. नंतर दुश्मनाला दिसलं बी नाही पाहिजे आणि गोळ्या बी मारल्या पाहिजे. कोणाला कळत पण होतं कुठनं कोणाला असं मारतंय ते. तर बघू शकता भाई कसलं होतं आपल्या इथं. तर मित्रांनो असे किल्ले होते भाई. कुठं यायचं तिकडे आहे. खतरनाक आहे ना आतमध्ये भाई. सगळं आम्हाला दाखवता आलं नाही आम्हाला, पण जेवढं दाखवता येईल जेवढे मेन किल्ले आहेत तेवढे आम्ही तुम्हाला दाखवलेत भाई. तर आता झाले सगळे किल्ले बघून, किल्ल्यांची माहिती सांगितली. त्यात किल्ले कसे होते सांगितले, कुठल्या दुश्मनाने कसा कुठं आक्रमण केला, कसा केला जे दाखवलेलं लाईटीने की असं एकदम पळत होते सैनिक. एक नंबर दाखवत होते ते एक दाखवलंय. आणि पूर्ण भाई आता दुसऱ्या ह्याच्यावर आहे म्युझियम मध्ये पूर्ण हे करते ते काय म्हणते तलवारी बिलवारी एवढे दाखवले. हा एक नंबर. 2 मिनिटं माझ्या मित्राला मस्त मध्ये फोटोशूट करायला लावलाय. कसा अँगल कसा घेते बाय अँगल
तर आता मित्रांनो आमचं झालं इथलं बघून खायचं आता चाललो सेकंड फ्लोअरला. चल मित्र दाखवतो अजून मस्त मध्ये काय 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 गोष्टी आहेत त्या मी पण दाखवतो. आता एकदम मस्त मस्त दाखवणार आहे. खोरीव काम केलं मला अजून दाखवतो. मस्त मध्ये आमचं एक शूट पिक झालाय रीलसाठी शूट झालाय खतरनाक भाई तुम्ही बघू शकता. खतरनाक भाई जुन्यातले भाई आता खरी मध्ये हा येत आहेत भाई प्रॉपर हत्यार हे कट्यार मोठे भाई जगदंबा तलवार म्हणजे रेफ्लिक आहे ओरिजिनल नाही आहे. तलवार भाई काय तलवार आहे दक्षिण तान्य तलवार जाळीदार मोठीची वक्र धोप तलवार इकडे पण आहे भाई टच करता येत नाही. तलवार बघा भाई सगळ्यात मेन म्हणजे इकडं दानपट्टा पट्टा भाई काय रे भाई असं वाटतंय गोल्डन प्लेटेड आहे भाई. काय ब्रो काय इकडं बी दाखवलं काय तर त्या काळात कसं चाललं असणार तीच ना 600 ते 1000 ग्रॅम वजन आहे. तलवार मराठा धोप तलवार म्हणजे मराठ्यांच्या प्रॉपर अशा तलवारी असायच्या पहिल्या. महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे ओरिजिनल फोटो बघू शकता तुम्ही. चिलखत भाई चिलखत आता ह्याला हात लावायचा नाही तुम्ही पण लावू नका आल्यावर हात भाई प्रॉपर बघायला भेटतं ही समोरासमोर असं धरू शकता आपण पण धरायचं नाही. पण तिकडे लिहिलंय डू नॉट टच कृपया करून काय हे करू ना लोक एकदम चांगलं नाही सांगतात ते. हा एखाद्या कोणाचं असतं ना की भाई असं हात लावते नीट सांगतात भाई मावळे भाई मुजरा आहे भाई. तर हे दुसरं चालू झालं रणांगण. तर इथं येऊन जर बघितलं तर हा विषय आहे म्हणून भाई काय भाई मस्त आणि एकदम मस्त ठेवले रे तीच ना भाई तलवार खतरनाक दिसते मला खंडा तलवार हा भाला भाले मोठे मोठे भाले असायचे आरपार जायचे माणसांच्या. भाई काय भाई कसलं खतरनाक तुम्ही वाचू शकता प्रत्येक जण स्टॉप करून कुठल्याला काय काय बोलतात ते. मित्रांनो तुम्हाला अजून एक दाखवतो इथं बंदूक आहे त्यावरती मोठी बंदूक हा पूर्ण भाई उडवायची लाव भाई काय भाई कसली मोठी बंदूक आहे प्रॉपर लाकूड आहे इथपर्यंत लाकूड आहे इथून पूर्ण लोखंडाचं केलेलं आहे. लोखंडाची कोटिंग लाकडाची कोटिंग हा हे तर लिहिलंय भाई तुम्ही वाचू शकता. इथे काय सगळं एवढं सांगायला माहिती का सांगायला भाई सगळं सांगू शकतो आपण व्हिडिओ पुरणार नाही भाई 3-4 तासाचा व्हिडिओ होईल. टाइम काढून येईल प्रॉपर 3 ते 4 तास फिरायला लागतात भाई आरामात इतकं खतरनाक आहे. हा सगळ्यांची काही फक्त मराठा लोक असं काही नाही सगळे नाही सगळ्यांचीच आहे. बघू शकता किती पेंटिंग आहे प्रत्येकाचं काय ना काय भाई. आता इथं काहीतरी विषय आहे भाई मूवी भाई फुल सेटअप आहे भाई. इथं काहीतरी सांगणार आहे माहिती दाखवणार आहे त्याच्यामुळे तिथं थांबवले सगळ्यांना. भाई शो जर बघितला ना भाई एक नंबर 100% भाई या लवकर रिअलिस्टिक एकदम भाई असं वाटत स्वतः शिवाजी महाराज समोरून बोलतात समोर थांबले एकदम डोळ्याचे एक्सप्रेशन तोंडाचे एक्सप्रेशन हाताचे एक्सप्रेशन भाई बाप एक नंबर भाई. आता एक झालाय आता हे दुसरा शो आहे इथं हे दुसरा शो दाखवणार आहेत. पब्लिक म्हणजे आहे खतरनाक पब्लिक आहे इकडे सगळे भरलेले आहे. तर ही दुसरा शो चालू झाला आमचा. गर्दी बघ आता काहीच कोणच नाही बसलंय सगळं भरणार. सगळं आपले न्यू सबस्क्रायबर तुम्हाला कसं वाटलं रे तो शो छान होता ना मागचा मला चांगला होता ना. छत्रपती शिवाजी महाराज
आणि आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये. अमूल्य संग्रह सापडला. अत्यंत दुर्मिळ अशा या आणि ऐनवेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजी राजांना किल्ल्यात पोहोचायला. तर मित्रांनो आता झालाय आमचा दुसरा शो बघून. ते होता की आग्र्याची सुटका म्हणून असा शो आहे पूर्ण. तो झाला भाई प्रॉपर आहे. प्रॉपर पूर्ण आग्र्याची सुटका कशी कशी काय काय झाली सगळं सांगितलंय. आता लास्ट शो तिसरा शो आहे कारण हे सगळं बंद झालंय. आता तिसरा शो आहे ते नवीन बिल्डिंग मध्ये. भाई रात्री आहे ना, रात्री भाई लय भारी दिसतंय. तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये एवढं क्लिअर नाही गेलंय पण हे जे बघू शकता ना भाई लाइटिंग असं वाटतं ना भाई मी 1996 काय काळातले आलोय भाई. एवढ्या लांब आलोय भाई मी. असं वाटतं 400 वर्षापूर्वी महाराजांच्या त्या बिल्डिंग मध्ये फिरतोय मी कुठल्या तरी एका मालामध्ये. आता आलेला बाहेर आम्ही भाई काय काय वातावरण आहे भाई. असं फिर अरे कारंजात पडत आपण हे दाखवतो भाई. कारंजा बघा खतरनाक. आणि हे असं सीन आहे भाई प्रॉपर. तर आता जायचं आम्ही लास्टच राहिलो. ह्यांना बंद करायचंय भाई. आम्हाला बोलत होते आम्हाला तिसरा शोला जायचं आता. तर हे हाय दुसरं महल भाई. काय भाई ओरिजिनल किल्ला आहे. जास्त कोण लोक गेले ना आता बनले. हा नवीन तयार झालेला आहे भाई. तर ही आहे भाई दुसरा महल. काय दरवाजा आहे रे भाई. काय आहे भाई. त्यांचं कसं बंद हे जरा नवीन मध्ये केलंय खालचं. मगाचं प्रॉपर भाई जुनं होतं. काय काय भाई शो सगळ्यात खतरनाक शो आहे एकदम लास्टचा. आणि भाई वातावरण भाई वातावरण इज्जत आहे का नाही भाई श्रीमान दादा. भाई खरंच भाई खरंच या भाई बघायला. खरंच या भाई बघायला. चला लास्टचा शो आहे यम्मा. प्रॉपर थिएटर फिलिंग ब्रो. भाई हे काय विषय आहे बघा. काही हँडल दिल्यात लावायला आणि पूर्ण भाई काहीतरी विषय आहे खतरनाक दाखवणार आहे. ते 3D आहे भाई. एक्सपिरियन्स होणार आहे. पूर्ण हलणार ही सगळं हलणार आहे भाई. या भाई बघायला पटकन या. आणि तरी बयेनं दार उघडायला ती कसब्यातील भिकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं तिथल्या भूमीत रुजलं. पालान झाला. हा समुद्र तुमचा आहे. त्या तुमच्या समुद्रावर स्वतःच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी तरुण भागून गेलं होतं. आता आयुष्याची व्हॉट्सअप गाईज वेलकम बॅक. तर आजचा आमचा झालेला आहे सीन पाहून मस्त मध्ये खतरनाक आहे. प्रॉपर 4 तास जास्त वेळ लागतो तरी अजून एकदा प्रॉपर भाई 4 तास लागतात भाई. अजून काय तर राहिले. अजून मंदिर राहिले. मंदिर तर ते बी बघायला जायचं आपल्याला. काय भाई एक नंबर वर्थ इट भाई. कमी आहे तवरच येऊन जावा भाई. नाही इतकं भाई तडपड चाल भाई. तडपड चाल ही बघायला. असं तुम्हाला युट्यूबवर बघावं लागेल सगळं. आमचे ब्लॉग बघा पण. हा आमचे ब्लॉग बघितले तुम्ही बघून घ्या मित्रांनो. भाई तुम्हाला दाखवतो असा जायला एकदम टॉप फ्लोअरला आहे. आणि मंदिर तिथे बघा तिकडे. मंदिर भाई काय भाई पुण्यात काय केलंय. डॅम भाई पुण्यात भाई मंदिराचे एंट्रन्स म्हणजे ते आतमध्ये येण्यासाठी प्रॉपर मंदिर तिथं आहे. पण बघून नाही लायक आहे. बघायला जावं लागतंय भाई. काय भाई भाई मंदिरातून खतरनाक भाई. काय भाई भाई तरी अजून राहिले आतमध्ये लावणार आहे ते. तरी मंदिर असं आहे भाई. उद्घाटन करतो दिवस होता ना त्या दिवशी. लाईट बीट शपथ ब्रो. इकडले बिल्डिंग वाल्यांना कसलं भारी नजर आहे भाई. आता एवढंच दाखवतो मी तुम्हाला. डायरेक्ट बाहेर भेटू आता.